आणि आता सविस्तर बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत। जून महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित वेग न दाखवणाऱ्या मान्सूननं अखेर राज्यामध्ये दमदार पुनरागमन केलेलं आहे। गेल्या 2 दिवसात पश्चिम वन्हाडसह महाराष्ट्राच्या विविध भागात समाधानकारक ते जोरदार पावसाची नोंद झाली असून राज्याच्या सरासरी पावसात लक्षणीय वाढ झालेली आहे। राजधानी मुंबईतही मान्सूनची धडाक्यात एंट्री झालेली आहे। पहिल्याच दिवशी पावसानं अवघ्या 5 तासात जून महिन्याच्या सरासरीच्या तब्बल 52% पाऊस झालेला आहे। तर पुढील 3 दिवस आता मुसळधार पावसाचे असणार आहेत। हवामान विभागाने हा अंदाज दिलेला आहे। जून महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित वेग न दाखवणाऱ्या मान्सूननं अखेर राज्यामध्ये दमदार पुनरागमन केलेलं आहे। महाराष्ट्राच्या विविध भागात समाधानकारक ते जोरदार पावसाची नोंद झाली असून राज्याच्या सरासरी पावसात लक्षणीय वाढ झालेली आहे। राजधानी मुंबईतही मान्सूनची धडाक्यात एंट्री झाली आहे। पहिल्याच दिवशी पावसानं अवघ्या 5 तासात जून महिन्याच्या सरासरीच्या तब्बल 52% हजेरी लावलेली आहे। अनुकूल हवामानामुळे आता मान्सून सक्रिय झालेला आहे, त्यामुळे पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत। हवामान विभागाकडून तसा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर मुंबईमध्ये रात्रभर रिमझिम पाऊस सुरू आहे। मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहे। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रिमझिम पाऊस पडतोय। मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतूक मात्र सुरळीत आहे। एक अपडेट, काल मुसळधार पावसामुळे मुंबईतली रस्ते वाहतूक, लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र आजची परिस्थिती पाहता मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतूक सध्या सुरळीत आहे। तर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सध्या रिमझिम पाऊस बरसतोय। मुंबईतली रेल्वे आणि रस्ते वाहतूक ही सुरळीत आहे। मुंबईत रात्रभर रिमझिम पाऊस बरसतोय। काल मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली होती आणि त्यामुळेच मुंबईची तुंबई झालेली होती। अनेक भागात वाहतूक प्रभावित झाली होती।